आणि म्हणूनच आम्ही धुळवडीच्या दिवशी मित्रांनो, आजच्या भागामध्ये असा मोठा स्फोट होणार आहे ज्यामुळे संपूर्ण घर हादरून जाणार आहे. कारण अखेर अर्जुन आणि सायली सगळ्यांसमोर असा पुरावा ठेवणार आहेत ज्यामुळे प्रियाचं खरं रूप बाहेर येणार आहे. प्रिया ही खरी तन्वी नाही हे सत्य आता सगळ्यांसमोर येणार आहे. या ब्लड रिपोर्टमध्ये क्लिअरली मेन्शन. आजच्या भागाची सुरुवात होते. घरातील सगळे सदस्य हॉलमध्ये बसलेले असतात. वातावरण खूपच गंभीर झालेलं असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं, कारण अर्जुन आणि सायली काहीतरी मोठा खुलासा करणार आहेत याची सगळ्यांना जाणीव झालेली असते. तेवढ्यात सायली बोलायला सुरुवात करते. सायली म्हणते, प्रियाच्या रक्ताची तपासणी करणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे आम्हाला वेगळा प्लॅन करावा लागला. हे ऐकताच सगळी आश्चर्यचकित होतात. सायली पुढे सांगते, धुळवाडीच्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिराचा प्लॅन मुद्दाम केला होता, कारण आम्हाला प्रियाचा ब्लड ग्रुप मिळवायचा होता. हे ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावरील रंग चोरून जातो. ती पूर्णपणे घाबरलेली दिसते. आता तिच्या मनात एकच भीती असते की तिचं सगळं सत्य बाहेर येणार. सायली पुढे म्हणते, आमची जी शंका होती ती पूर्णपणे खरी ठरली, कारण प्रिया ही खरी तन्वी नाहीये. हे ऐकताच घरात एकच धक्का बसतो. सगळीजण प्रियाकडे अविश्वासाने पाहू लागतात. कोणालाच विश्वास बसत नाही की इतके दिवस प्रिया सगळ्यांना फसवत होती. तेवढ्यात अर्जुन पुढे येतो. त्याच्या हातात काही रिपोर्ट्स असतात. अर्जुन सगळ्यांसमोर ते रिपोर्ट्स दाखवत म्हणतो, हे प्रतिमा आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स आहेत. आता घरातील सगळे सदस्य पूर्णपणे हादरून जातात. अर्जुन पुढे सांगतो, आम्हाला खूप आधीच समजलं होतं की प्रिया खोटी तन्वी बनून राहत आहे, पण आम्हाला तिच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करायचे होते. अर्जुनचा प्रत्येक शब्द ऐकून प्रियाची भीती अजून वाढत जाते, कारण आता तिचं सगळं गुपित संपणार असतं. अर्जुन पुढे म्हणतो, 1-2 पुरावे असते तर प्रिया सहज जेलमधून बाहेर आली असती, पण आता आमच्याकडे तिच्या विरोधातले सगळ्यात मोठे पुरावे आहेत. आणि इथेच येतो सर्वात मोठा ट्विस्ट. अर्जुन अचानक शांताच्या खुनाचा विषय काढतो. तो म्हणतो, शांताचा खून ज्याने केला ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रियाच आहे. हे ऐकताच संपूर्ण घर हादरून जातं. काही क्षणांसाठी सगळी शांत होतात, कारण कोणालाच हा धक्का सहन होत नाही. अर्जुन पुढे सांगतो, संतोषने खरी साक्ष दिली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की शांताचा खून प्रियानेच केला. सविस्तर रिव्ह्यू ऐकूया. सायली सांगणार आहे की धुळवाडीच्या दिवशी जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं ते फक्त समाजसेवेसाठी नव्हतं, तर त्यामागे एक मोठा हेतू होता. अर्जुन आणि सायलीला प्रियाचा ब्लड ग्रुप मिळवायचा होता आणि म्हणूनच त्यांनी हा सगळा प्लॅन तयार केला होता. हे ऐकताच घरातील सगळेजण पूर्णपणे आश्चर्यचकित होणार आहे, कारण इतक्या मोठ्या प्लॅनबद्दल कोणालाच कल्पना नसते. आणि इथेच प्रेक्षकांना अर्जुन आणि सायलीची हुशारी पाहायला मिळणार आहे, कारण त्यांनी कोणतीही काही न करता शांतपणे योग्य पुरावे गोळा केलेले असतात. सायली पुढे सांगते की त्या रिपोर्ट्सनंतर त्यांची जी शंका होती ती खरी ठरली आणि प्रिया ही खरी तन्वी नसल्याचं समोर आलं. बस हा क्षणच पूर्ण भागामधला सर्वात मोठा धक्का ठरणार आहे, कारण हे ऐकताच घरातील प्रत्येक सदस्य हादरून जाणार आहे. काही जणांना विश्वास बसणार नाही, तर काही जण प्रियाकडे रागाने पाहू लागतील, कारण इतके दिवस ती सगळ्यांना फसवत होती आणि कोणीच तिचं खरं रूप ओळखू शकलं नव्हतं. प्रिया मात्र या सगळ्यानंतर पूर्णपणे घाबरलेली दिसणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्ट दिसणार आहे. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेल, पण तिच्याकडे कोणतंच उत्तर नसेल, कारण अर्जुन आणि सायलीने इतके मजबूत पुरावे गोळा केलेले असतात की आता तिच्यासाठी स्वतःला वाचवणं जवळपास अशक्य होणार आहे. यानंतर अर्जुन पुढे येणार आहे आणि त्याच्या हातात काही DNA रिपोर्ट्स असतील. तो सगळ्यांसमोर ते रिपोर्ट्स दाखवत सांगणार आहे की हे प्रतिमा आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स आहेत आणि हे रिपोर्ट्स स्पष्ट सांगतात की प्रिया ही खरी तन्वी नाही. हा सीन मालिकेतील या सर्वात दमदार सीनपैकी एक ठरणार आहे, कारण अर्जुन ज्या आत्मविश्वासाने सगळं सत्य सांगणार आहे ते पाहून प्रेक्षकांनाही जबरदस्त मजा येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रिया सतत खोटं बोलत होती, लोकांना फसवत होती आणि स्वतःला वाचवत होती, पण आता पहिल्यांदाच ती पूर्णपणे अडकलेली दिसणार आहे. अर्जुन पुढे सांगणार आहे की त्यांना हे सत्य खूप आधीच समजलं होतं, पण त्यांच्याकडे ठोस पुरावे नव्हते.
आणि म्हणूनच त्यांनी शांतपणे सगळे पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतला. कारण जर त्यांनी घाई केली असती तर प्रिया सहज स्वतःला वाचवू शकली असती. हा डायलॉग खूप महत्वाचा असणार आहे, कारण इथून प्रेक्षकांना समजणार आहे की अर्जुन आणि सायली फक्त भावना वापरून नाही तर पूर्ण प्लॅनिंग करून काम करत होती. आणि याचमुळे आता प्रियासाठी सुटण्याचे सगळे मार्ग बंद झालेले असणार आहेत.